आपण वैशालीमध्ये जाऊ शकतो रे, पण आपण सिनेमा बघायला शकतो, पण आणि ते पणला ना दोन अर्थ आहेत. मराठी जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं तर बट आणि ऑल्सो अगदी कॉन्ट्राडिक्टरी अर्थ आहेत. एक पूरक आहे आणि एक विरोधक आहे त्याचा. तर मी ते असं हे जोडपं जनरली आमच्या इथे कोथरूडमध्ये मृत्युंजयेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या मागच्या गल्लीत बसलेलं असतं. बसलेली म्हणजे या जनरेशनमध्ये सुद्धा तीच निवांत ॲक्टिव्हावर बसलेली असते आणि हा दीनवाणासमोर उभाच असतो. तर तिचं ते पण मला बाजूने जाताना कानावर पडलं. ते स्कार्फमधनं तेवढंच ऐकू येतं. म्हणजे काहीतरी मजा आहे गाड्या त्याच्यामध्ये असं. म्हणून मग ही कविता की बोलायला माध्यमं तरी किती, व्हॉट्सॲपवर बोलतात, स्नॅपचॅटवर बोलतात, मेसेंजरवर बोलतात, इन्स्टाला DM करतात. एक प्रश्न विचारायचा आहे, किती गावभरचं बोलत बसतात. हल्ली तर जीपेवर सुद्धा चॅट करतात लोक. तर त्याच्याबद्दलची कविता आहे, त्याला एक विशिष्ट अशी लय आहे, मी सादर करण्याचा प्रयत्न करतो, बघा आवडते का. की म्हणजे काय कोण जाणे तरी पण बरंच बोलत असतो आम्ही दिवसा पण रात्री पण. म्हणजे काय कोण जाणे तरी पण बरंच बोलत असतो आम्ही दिवसा पण रात्री पण. कधी वाटतं हेच प्रेम, कधी वाटतं काही कधी वाटतं हेच प्रेम, कधी वाटतं काही काय. मन मुद्दा सोडत नाही, ओठ म्हणतात घाई काय. मग फुलं पण, कळ्या पण, पाऊस पण, निसरी पण. म्हणजे काय कोण जाणे तरी पण बरंच बोलत असतो आम्ही दिवसा पण रात्री पण. ऊन पण, सावली पण, परकी पण नी आपली पण. ती सीमारेषा तशीच राहते. ऊन पण, सावली पण, परकी पण नी आपली पण. खोल पण नी खोल पण, दोघांमधला प्रत्येक क्षण. कधी येतो फार जवळ, कधी जातो फार दूर. कधी येतो फार जवळ, कधी जातो फार दूर. अधिक उणे अंतर तरी विलग होत नाही सूर. कंठामधली लकेर पण आणि मानेवरची सुरी पण. म्हणजे काय कोण जाणे तरी पण. थांब पण नी लांब पण.